शिक्षण मंत्र्यांना विविध नेत्यांच्या गाठी भेटी का घ्याव्या लागतात? दुसरीकडे समन्वयासाठी असलेल्या समितीच्या शिफारसी यावरती पुन्हा एकदा फेरविचार करावा लागतो. म्हणजे घेतलेला निर्णय त्याकडे तुम्ही कसं पाहता अखिलजी? माझी विनंती आहे, मला जरा सलग बोलायला द्या. निश्चित काय आहे ना, भाजपचं सध्या झालाय अजेंडा की खोटं बोला पण रेटून बोला. बर, आता कॅम्ब्रिज आणि इंटरनॅशनल मुळे ते चर्चेत बोलले, ते दोन्ही एकच आहे. बर, जे दाखला ते देत आहेत की तिथे 3 भाषा आहेत, तर मुळात कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे जे काही शिक्षण असेल किंवा इंटरनॅशनल बोर्ड असेल ते लँड महाराष्ट्राची वापरतात, पाणी वीज सगळं इथलं वापरतात. तर तुम्ही त्यांना ते सांगणं गरजेचं आहे आणि त्यांच्या सिलेबसमधनं पण काढणं गरजेचं आहे. तिथे आहे म्हणून इथे करायचं आहे हे मुळात चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टीचे इकडे आता प्रवक्ते आहेत, त्यांना फक्त मला इतकंच विचारायचं आहे नम्रपणे की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 NCF त्यांनी वाचलेला आहे का? नाही वाचलं असेल तर त्याचा उतारा आता मी त्यांना इंग्लिशमध्ये वाचून दाखवावं की मराठीत वाचून दाखवावं? त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की फाउंडेशनल स्टेजमध्ये 1ली पासनं ते 3री पर्यंत विद्यार्थ्यांना फक्त मातृभाषेतच शिकवलं पाहिजे, त्यांच्या घरच्या भाषेत. त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे तितकं त्यांना शिकवावं. कोणतीही 3री भाषा जर त्यांना शिकवायची असेल तर ते मिडिल आणि सेकंडरी स्टेजमध्ये आलं पाहिजे. आणि 3री भाषा ही माध्यमिक टप्प्यात 6th ते 8th किंवा त्यानंतर सुरू केली गेली पाहिजे. आणि NEP मध्ये देखील 1ली पासून 3री भाषा करायचं आहे असं कुठेच लिहिलं नाहीये. इथे NEPचं पूर्ण मी PDF घेऊन आलोय. हे कुठून यांनी संशोधन काढलं? मुळात हे ना इतकंच मराठीचा अजेंडा यांचा आहे ना, तर हिंदी लादण्याचा वेगवेगळ्या मार्गे पहिला त्यांनी काय प्रयत्न केला, फ्रंट डोअरनी प्रयत्न